आज जे बिलोली शहरामध्ये सकाळी घडलं ज्याचा उल्लेख ताईंनी केला, त्याचा निषेध केला, पण चांगल्या वास्तूचं काम करत असताना इथला कुठलाही शिवसेना किंवा भाजप असा कुठलाही बॅनर हे ठिकाणी नाही. हा शासकीय कार्यक्रम आहे. पण आता नवीन सुरुवात झाली, आता निवडणुका होऊ घातल्या, मोहरम येऊ घातले. निवडणुका म्हणजे आमच्या शब्दामध्ये, शासकीय शब्दामध्ये मोहरम निवडणुका आणि ग्रामीण शब्दामध्ये मोहरम. आता मोहरमाचे काही सोंग घेऊन लोक समोर येऊ लागलेत. आज एक सकाळी एक मोहरम इथं झाला. शासकीय कामामध्ये कुठलंही राजकारण होता कामा नये. आम्ही कधी करण्याचा प्रयत्नही केला नाही. 15 वर्ष गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आपली सत्ता होती. हे तालुक्यासारखं गाव असताना सुद्धा साधं एक 33 केवीचं सबस्टेशन आपण उभं करू शकला नाहीत. आपण काय विकासाच्या गप्पा मारताय आपण. तालुक्याचं ठिकाण असताना सुद्धा ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा आपण वाढ करू शकला नाही आणि विकासाच्या गप्पा मारता. 15 वर्षामध्ये आपली सत्ता असताना 1 किलोमीटरचा डांबरीकरणाचा रस्ता तुम्ही तालुक्यात केला नाही. काय विकासाच्या गप्पा मारता. बांधवनो, हे आता यांचं हे राजकीय नाटक ह्या ठिकाणी हो घातलेलं आहे. मला राजकारणावरती ह्या ठिकाणी ह्या कार्यक्रमात राजकारणावरती बोलायचं नव्हतं. उद्या मार्च मध्ये लागलेल्या लोकसभेमध्ये मी त्याचा चांगला समाचारही घेतला असता, पण आम्हाला बोलायला लावू नका अशा आमच्या काँग्रेसच्या मित्राला मी विनंती ह्या ठिकाणातून करतो. माझ्याकडे अख्खा लोकाजोका न बघता किलोमीटर सहित चैनेज सहित मी काम सांगू शकतो. आज मी पत्रकाराकडे एक पेपर पाठवला, लोकमत पेपर. साधा माझ्या कोनलवाडीचं बस स्टँड तुम्ही उभं करू शकला नाही. आज मी माझ्या कोनलवाडीला बस स्टँड दिलं आणि तिथं प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जागी ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा सुद्धा त्या ठिकाणी दिलाय. आज बिलोलीला 2,54,00,000 रुपयाचं बस स्टँडची नवीन इमारत आणली. त्याचं टेंडरही निघाले. त्याच्या लोकमत पेपरमध्ये त्याचं टेंडरही पब्लिक झाले. म्हणजे आम्ही पहिलं करतो नंतर सांगत बसतो. आम्ही बिनकामाची प्रशासकीय मान्यता घेण्याच्या आधी सुद्धा आम्हाला उद्घाटन करता आली असती. आणि हे जो बिलोलीचा मोठा तलाव आहे, त्या तलावाला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जलसंवर्धन मध्ये ते तलाव घेतला. नुसत्या नगरपालिकेने आम्हाला त्याचा ठराव दिला नाही. अनुप अंकुशकरांनी सभागृहात तो विषय मांडला म्हणून तेव्हा कुठे ठराव घेतला शेवट शासनाला. आणि क्रीडा संकुलाला तोडमे साहेबांचा आभार व्यक्त करतो, अंकुशकर साहेबांचा आभार व्यक्त करतो, त्याच्या सर्व सहकार्याचा आभार व्यक्त करतो. आमच्याकडे क्रीडा संकुलाला 1 कोटी रुपये आले होते, पण त्या 1 कोटी रुपयामधून क्रीडा संकुलाचं सपाटीकरण आम्हाला करता येत नव्हतं. म्हणून आम्ही नगरपालिकेला विनंती केली, पण नगरपालिकेनं आम्हाला ते सपाट करून दिलेलं नाही. काही पत्रकार बांधव त्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्यासमोर मी माननीय नगराध्यक्षाला विनंती केली, नगरसेवकाला विनंती केली की बाबा तुमच्या निधीमधून 2-3 लाख रुपये लागतात, तुमच्या निधीमधून आम्हाला निधी उपलब्ध करून द्या. स्थानिक स्वराज्य संस्था आहे, त्यांना करता येते, पण त्यांनी करू शकले नाही. पण आदरणीय यादवरावजी तोडमे साहेब, अंकुशकर साहेब, त्यांच्या सर्व सहकार्याने ती जागा सपाट केली. आता मी आल्याबरोबर ते जे पैसे आपल्याला 82 कडे वर्ग करायचे होते प्रस्तावावरती आता सही केली. मी पत्रकार बांधवाला आपल्याला ह्या ठिकाणी सांगू इच्छितो, म्हणजे त्यांना राजकारण करायचं आहे, कामं करायचे नाही, पण आम्हाला कामं करायचे, लोकांना सुखसोयी उपलब्ध करून द्यायचे. दत्त मंदिर आता कालच या राज्याचे वनमंत्री यांना भेटलोय. आपला प्रस्ताव 5.5 कोटी रुपयाचा आहे. शिवसृष्टीचा दत्त मंदिर टेकडीवरती शिवसृष्टीचा 5.5 कोटी रुपयाचा प्रस्ताव आज राज्य शासनाकडे गेलेला आहे. पुढल्या हप्त्यापर्यंत त्याची प्रशासकीय मान्यता निश्चित रूपाने आणली जाईल आणि लोकसभेच्या आचारसंहितेच्या अगोदर त्याचा टेंडर सुद्धा निघेल याची दक्षता मी घेणार.
आम्हाला लोकांना कामं करून दाखवायचे. आमचं शासन आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे कुशल नेतृत्व ह्या राज्याला मिळालेलं. आम्हाला कामं करायचे. आज तालुक्यामध्ये अनेक गावाला जाण्यासारखे रस्ते नव्हते. आज त्या रस्त्याचे कामं बघा. उद्याच्या निवडणुकीपर्यंत आपल्या तालुक्यातले सर्व गावं हे डांबरीकरणाने जोडले जातील. ग्रामीण भागातले रस्ते सुद्धा आता मोठ्या प्रमाणात जोडले जाणार आहेत. या वर्षी आपण 55 किलोमीटरचे नाल्याचं खोलीकरण आणि रुंदीकरण करण्याचं काम जलयुक्त योजनेमधून आपण हाती घेणार आहोत. 55 किलोमीटरचं काम. या तालुक्यामधला एकही नाला, बिलोली तालुक्यातला एकही नाला नदी की तिचं रुंदीकरण झालं नाही, खोलीकरण झालं नाही असं कधीच होणार नाही. बाबांनो, विकासाचे प्रश्न अनेक आहेत, पण ज्यांनी राजकारण करतात अशा लोकांना ह्या ठिकाणी सांगू इच्छितो. माझं खुलं आव्हान त्यांना. काल काही पेपरला बातम्या दिल्या. अहो, टीका व्यक्तीवर करायचे असतात. आमदार म्हणून साबणेवरती तुम्ही टीका करा आणि विधानसभेनं राष्ट्रकुल संसदीय परिषदेने दिलेलं उत्कृष्ट संसदपटू त्या पुरस्कारावरती आपण टीका करा. समजून घ्यायचं की आपली पात्रता काय. कोणाच्या पुरस्कारावरती टीका केली जात नाही. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ही पहिली घटना असेल की आपण त्याच्या पुरस्कारावरती टीका केली. माझ्यावरती टीका कितीही करा, मला त्याबद्दल दुमत नाही. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बाबासाहेब महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली. प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार त्यांनी घटनेमध्ये दिलेला आहे. त्याबद्दल आमचं काही दुमत नाही. रोज टीका टिप्पणी करा. तुमच्या टीका टिप्पणीला आम्ही कुठंच उत्तर देणार. आम्हाला वेळ तेवढा खर्च करायचाच नाही. पण टीका करत असताना कशा पद्धतीने टीका झाली पाहिजे ह्याचं सुद्धा भान आपल्याला राहिलं पाहिजे. पुन्हा बांधवांनो, या वास्तूच्या संदर्भामध्ये असेल, ताईने एक चांगला मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला. आदरणीय या सभागृहाचे सदस्य असलेले राम पाटील राजूरकर साहेब सुद्धा त्यांनी तो उपस्थित केला की ह्या ठिकाणच्या वास्तूला आपण जर व्यापारी संकुल जर आपण काढलो याकडेच त्याकडेला, तर एकतर जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढेल, जिल्हा परिषदेचा शेष वाढेल. म्हणजे पंचायत समितीच्या ज्या काही गरजा आपल्याला भागवायच्या आहेत त्या निश्चित स्वरूपाने या ठिकाणी भागवल्या जातात. आपल्या पंचायत समितीच्या सदस्यांनी काही दिवस संपही केला होता. आता आम्ही विनंती केली त्यांचा हा कार्यक्रम आपल्याला उद्या 26 जानेवारीला राष्ट्रध्वज नवीन इमारतीत फडकायचा आहे. आपला बहिष्कार आपण मागे घ्या. निश्चित स्वरूपानं बाबारावजी अंमलवार साहेब त्यावेळेस सभागृहाचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. त्यावेळेस 50% जिल्हा परिषद, 30% पंचायत समिती आणि 20% ग्रामपंचायत असा निधी वाटप केला जायचा. आता आमच्या पंचायत समिती सदस्याचं एवढंच काम उरलंय. फक्त कुठं सुखात दुखात गेलं, सन्माननीय पंचायत समितीचे सदस्य शंकरराव एकम साहेब यांचं मनापासून स्वागत स्वागत स्वागत. लग्नातच बरोबर आहे. ह्याच्यावरच पंचायत समितीच्या सदस्याला कुठंच काही नाही. मी नम्रपणाने आपल्याला सांगतो, मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये केलेले माझे सर्व भाषण युट्यूबवरती आहे. त्याच्यावर जे आपल्याला कोणाला विश्वास बसत नसेल, या राज्यातल्या नगरपालिकेच्या अध्यक्षाला सुद्धा आपल्यासारखीच हालत होती. मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये महाराष्ट्रातल्या नगर अध्यक्षाचा प्रश्न उपस्थित केला. काही अधिकार त्यांना उपलब्ध झाले. मी मागच्या नागपूर अधिवेशनामध्ये पंचायत समितीच्या सदस्यांच्या अधिकाराच्या संदर्भामधला प्रश्न उपस्थित केला की काय अधिकार आपण पंचायत समितीच्या सदस्याला दिले पाहिजे. ग्रामीण भागात काम करणारा 10-12 गावला 10-15 गावचा तो सदस्य असतो.
त्या सदस्याचा आणि जिल्हा परिषदेच्या सदस्याचा सुद्धा मान आणि सन्मान झाला पाहिजे. निश्चित स्वरूपानं हे प्रश्न मांडले पाहिजेत. आता आमच्या पंचायत समितीच्या सभागृहाला चाकजोडी देण्याचा सुद्धा अधिकार राहिलेला नाही. पाठीवरली पिचकारी हात पिचकारी सुद्धा द्यायचा अधिकार तुम्हाला राहिलेला नाही. वक्कर सुद्धा द्यायचा अधिकार तुम्हाला राहिलेला नाही. एंडो सल्फन द्यायचा आहे का? एंडो सल्फन सुद्धा द्यायचा अधिकार याच्या हातामध्ये ठेवलेला नाही. ग्रामीण भागात काम करणारी जर कुठली संस्था असेल ती माझी ग्रामपंचायत आणि पंचायत समिती